आज आपण खूप इंटरेस्टिंग कॅन्डल बघणार आहे. ती कॅन्डल कशी मार्केटमध्ये वर्क करते आपण बघणार आहे. ती त्या कॅन्डल चार्टमध्ये कशाप्रकारे आणि कशा मूव्ह करतात हे आपण बघणार आहे. यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, कुठेही स्किप करायचं नाही आहे. तर आपण जी कॅन्डल बघणार आहे ती खूप इंटरेस्टिंग कॅन्डल आहे. ही कॅन्डल जिथे पण तयार होते तिथे रिव्हर्सल ट्रेंड येण्याची शक्यता असते. म्हणजे ही रिव्हर्सलसाठी यूज करतात थोडक्यामध्ये कॅन्डल. आपण ही कॅन्डल आता चार्टमध्ये शोधायची आहे. ही कॅन्डल आहे डोजी कॅन्डल. डोजी कॅन्डल सगळ्यांनाच माहिती आहे. त्याला वरून आणि खालून वीक असते आणि त्याची बॉडी खूप थिन असते. म्हणजेच थोडक्यामध्ये इंडिसिजन कॅन्डल असते ही. आणि तिला जर बिअरिश मार्केट असेल तिथे जर डोजी कॅन्डल बनत असेल तर तिथून तो ट्रेंड चेंज होण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. तर अशी कॅन्डल आपण इथे शोधणार आहे चार्टमध्ये आणि त्याच्यानंतर कसा मूव्ह झालेला आहे ते सुद्धा बघणार आहे. तर इथे बघा डोजी कॅन्डल कुठे दिसते तुम्हाला. इथे बघा, इथे कॅन्डल दिसते तुम्हाला. डोजी कॅन्डल इथे फॉर्म झालेली आहे. इथे डोजी कॅन्डल फॉर्म झालेली आहे. इथे सगळ्यांना दिसते. जसा हा बिअरिश मूव्ह होता त्याच्यानंतर हा ट्रेंड इथे चेंज झाला आहे आणि इथपर्यंत ग्रीन कॅन्डल दिसते आपल्याला. त्याच्यानंतर अजून एक्झाम्पल बघितले तर इथे आहे बघा, हा एक बुलिश ट्रेंड आहे आणि त्याच्यानंतर इथे एक डोजी कॅन्डल तयार झालेली आहे. ही इथे डोजी कॅन्डल बनलेली आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की या डोजी कॅन्डलच्या नंतर हा ट्रेंड चेंज झालेला आहे आणि इथे खालच्या साईडला हा ट्रेंड म्हणजेच बिअरिश ट्रेंड इथे थोडासा ट्रेंड चेंज झालेला आहे. हा पहिले बुलिश ट्रेंड होता, त्याच्यानंतर ही डोजी कॅन्डल आणि त्याच्यानंतर हा ट्रेंड डिस्टर्ब झालेला आहे, ट्रेंड चेंज झालेला आहे. अजून डोजी कॅन्डल जर बघितली तर इथे आहे बघा, इथे बुलिश मूव्ह, त्यानंतर डोजी आणि त्याच्यानंतर बिअरिश मूव्ह. आणखी डोजी कॅन्डलचं एक्झाम्पल जर आपण बघितलं तर त्याच वेळा असं खूप वेळा होतं की डोजी कॅन्डल जिथे फॉर्म होते तिथे ट्रेंड चेंज होतो. त्यामुळे आपण डिसिजन आपलं घेऊ शकतो. कंटिन्युएशनसाठी ही कॅन्डल अजिबात यूज होत नाही. थँक्यू. डोजी कॅन्डल, थँक्यू. अधिकाधिक इन्फॉर्मेशनवाले व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असतील किंवा अधिकाधिक इन्फॉर्मेशन हवी असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.